काळभैरी आणि गुड्डाई देवी ग्रुपकडून सांब्रे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, सेवानिवृत्तांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळालं नवं बळ। गडिंग्लज येथील सेवानिवृत्त काळभैरी आणि गुड्डाई देवी ग्रुपच्या वतीने सांब्रे येथील विद्यामंदिर शाळेत इयत्ता 1ली ते 7वीतील सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील बालकांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करण्यात आलं। सेवानिवृत्तीनंतरही समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 200 आणि 100 पानी वह्या, कंपास, पाटी, पेन्सिल, अंकलिपी, रंगीत खडू बॉक्स तसेच बिस्किटांचे पुडे देण्यात आले। नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही ग्रामीण भागातील मराठी शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणाऱ्या या ग्रुपच्या कार्याचं उपस्थितांनी विशेष कौतुक केलं। सेवानिवृत्ती म्हणजेच सार्वजनिक जीवनातून दूर जाणं नसून समाजाला अनुभव आणि संवेदनशीलतेची परतफेड करण्याची नवी संधी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या उपक्रमात सेवानिवृत्त कॅप्टन राधाकृष्ण शेंडे, सेवानिवृत्त बँक अधिकारी प्रतापराव सरदेसाई, सेवानिवृत्त वन विभागाचे लेखाधिकारी जगदीश देवारडे, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक सुरेंद्र बांदेकर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव कावणेकर यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक अशोक बेनके यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळी शिक्षक नंदकुमार वायिंगडे, तुकाराम वायिंगडे, दीप्ती पाटील, गौरी जानवेकर आणि विष्णू बुच्चे उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कृष्णा पाटील यांनी केलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सेवानिवृत्तांच्या या उपक्रमामुळे सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त होत आहे।